नमस्कार, मी राजेंद्र चिखलकुंदे, मुख्याधिकारी नगर परिषद बुट्टीबोरी. बुट्टीबोरी क्षेत्रातील सर्व नागरिकांना सूचना देत आहे की आपला SIR चा जो कार्यक्रम आहे म्हणजे मतदार यादीचा पुनर्निरीक्षणचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे आणि त्याचा पहिला टप्पा हा 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करायचा आहे. या टप्प्यामध्ये आपल्याला आपलं नाव मतदार यादीत 2002च्या यादीनुसार मॅपिंग करायचं आहे. त्याकरिता आमचे BLO आपल्याकडे येईल किंवा आपण स्वतः सुद्धा आमचे BLO जे आहे, तुम्हाला जर माहित असेल तुमचा मतदार यादीचा भाग क्रमांक 2025 ला कोणता आहे, तर त्याकरिता नगर परिषद बुट्टीबोरी किंवा आपल्या नगरसेवकाकडे सुद्धा अशी जी आता आपली नगर परिषदेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीची अशी यादी आहे. त्या यादीमध्ये तुम्ही ज्या प्रभागातले रहिवासी असाल त्या प्रभागाची यादी तुम्हाला नगर परिषद बुट्टीबोरी कार्यालयात सुद्धा मिळेल किंवा तुमच्या नगरसेवकाकडे सुद्धा मिळेल. आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे जसं इथे दिसत आहे 50, याचा अर्थ हा आपला असेंब्ली क्रमांक झाला. 417 हा तुमचा मतदार यादीचा भाग क्रमांक झाला आणि 36 हा तुमचा या यादीतला पाठ क्रमांक झाला. या आधारावर तुम्हाला इतकी गोष्ट कळत आहे की तुमचे BLO हे मतदार यादीचे भाग क्रमांक 417चे BLO कोण असेल. त्याच नंतर आपल्याला ती यादी BLOची यादी सुद्धा आपल्या ग्रुपवर आम्ही सर्च करणार आहे सर्व नगरसेवकामार्फत. मग त्यामध्ये तुम्हाला कळेल की 417चा जो आपला BLO आहे तो सुशील मरसकोल्हे आहे आणि त्याचा मोबाईल नंबर पण इथे यादीमध्ये दिलेला असेल. तुम्ही त्यांना फोन करून तुमचा 2002च्या मतदार यादीतला काय स्टेटस होता ते सुद्धा तुम्ही त्यांना सांगू शकता आणि त्यांना लगेच प्रोव्हाइड करू शकता. त्यासाठी आपल्याला आपल्या गुगलवर जायचं आहे, वोटर्स पोर्टल असं टाकायचं आहे. हे वोटर्स पोर्टल टाकल्यानंतर ECI-government.in असं कॅप्शन येतं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऍप ओपन होईल. या ऍप मध्ये सर्च युअर नेम इन द लास्ट SIR हे असं करता येईल. हे झाल्यानंतर जसं इथे तुम्ही MAH टाकून आपलं राज्य सिलेक्ट कराल. जर तुम्ही 2002 ला महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि महाराष्ट्रात तुमचं मतदार नोंदणी झाली असेल तर तुम्ही महाराष्ट्र सर्च केलं. त्यानंतर सेकंड स्टेप आहे याची डिस्ट्रिक्ट. त्यावेळेला जर तुमचं नाव नागपूर जिल्ह्यात असेल तर इथे NG टाकल्यानंतर नागपूर येतं 16 नंबर आणि नागपूरला तुम्ही टिक करा. त्याच्यानंतर खालची तिसरी स्टेप्स आहे ते म्हणजे आपला मतदारसंघ त्यावेळेचं आपलं असेंब्ली. जर तुम्ही बुट्टीबोरीचेच रहिवासी असाल त्यावेळेला किंवा कडमेश्वर विधानसभा क्षेत्रात जर तुमचं वोटिंग असेल 2002 ला तर तुम्ही 138 कडमेश्वरवर जाल. नंतर तुम्ही तुमचं इथे नाव टाकाल जे काही तुमचं नाव असेल. तत्पूर्वी जर तुम्ही एखाद्या छोट्याशा गावचे रहिवासी असेल तर तुम्हाला त्या वरच्या कॉलम मध्ये तिथे आपल्या गावाचं नाव सुद्धा टाकता येते. जिथे जसं इथे दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल मी खडकी या गावातलं इथे KHAD टाकलं तर इथे खडकी 191 आलेलं आहे. आणि त्याच्या खाली जिथे स्टार करून दिलेलं आहे 2002 मध्ये नाव सर्च करा तिथे तुम्हाला आपलं नाव टाकायचं. जसं फॉर एक्झाम्पल मी इथे माझं नाव टाकलेलं आहे राजेंद्र चिखलकुंदे. या आधारावर आपण इथे एक कॅप्चे टाकायचे आहे जे खाली दिलेलं असतं ते व्यवस्थित टाका. अशा पद्धतीनं नाव सर्च होतं. बघा इथे दिसत आहे चिखलकुंदे राजेंद्र पांडुरंग हे नाव सर्च झालं. त्या नावाच्या नंतरचे 3 कॉलम बघा. याच्यामध्ये 138 हा मतदारसंघाचा नंबर आणि तुमचं नाव ज्या बूथवर होतं तो बूथ क्रमांक म्हणजे 191 आणि ज्या पार्टवर तुमचं नाव होतं तो 115. या 3 गोष्टी तुम्ही एका कागदावर लिहून तुमच्या नगरसेवकांना किंवा तुमचे जे BLO असेल त्यांना जर त्या नंबरवर व्हॉट्सअप केल्या तर तुमचं नाव मतदार यादीमध्ये मॅपिंग करायला खूप सोपं होणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त एक सूचना याच्यामध्ये ऍड करू इच्छितो की जो व्यक्ती इथला त्यावेळेचा मतदार यादीत नाव नसेल तर त्याच्या आजी आजोबाचं आई वडिलाचं नाव सर्च करून जरी पाठवलं, प्रथमतः आई वडिलाचं सर्च करायचं. जर आई वडीलही नसेल
तर आजी आजोबाचं नाव आणि त्यांचे 3 नंबर तुम्ही पाठवू शकता. जर येथील येणारी सून असेल आणि ती इथली नागरिक म्हणजे या वेळेला किंवा त्यावेळेला तिचं मतदार यादीत नाव नसेल 2002ला, त्यानंतर ती इथे ऍड झालेली असेल, तर त्यांना त्यांच्या वडिलाचं जे काही आहे त्या वडिलाच्या नावावरून आपलं सर्च करायचं आहे आणि वडिलांच्या नावाचा जो मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक तसेच असेंब्ली नंबर या 3 गोष्टी द्यायच्या आहे. त्या 3 गोष्टी जर तुम्ही दिल्या तर तुमचं ऑटोमॅटिक मॅपिंग होईल. तुमचं जसं एका व्यक्तीचं मॅपिंग झालं, तुमच्या मुलांचं त्याच नावावर तुमच्या मुलांचं सुद्धा मॅपिंग होणार आहे. त्यांच्यासाठी वेगळं सर्च नाहीये, कारण की ते 2002ला मतदार नव्हते, परंतु तुमचं या मॅपिंग वरून तुमच्या मुलांचं सुद्धा मॅपिंग होणार आहे. धन्यवाद.